लिव कशी काढानी मी तुम्हाला येन पहिले बी सांगेलो की छोटीशी लाईन्स काढानी डॉट देवाने तो डॉटला जरासा पुढं स्प्रेड करेल लेवाना म्हणजे सरकाय लेवाना की एक लिवनी डिझाईन क्रिएट व्हायचा। तुम्हाला समजायला पाहिजे व्यवस्थित दिखायला पाहिजे तेवढी मी अगदी क्लोज आणि स्पीड कमी करीसने दकाड राहणार देखा। हॅलो फ्रेंड्स, आज ना क्लास डे 6 आणि क्लास डे 5 में तुम्हाला ह्या काही कोयरी आणि स्वर शिकाडण्या। कोयरी काढण्याकरता तुम्ही कितल्या चुका करतास, कोणती चूक नको करायला ह्या मी डिटेल में तुम्हाला क्लास डे 5 में सांगेलो। तर जेणे कोणी हा व्हिडिओ नाही देखील वा ते देखील येजा आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन व आपला क्लास पहिल्यांदाच देखील राहणार तर त्यांनी क्लास डे 1 पण सुरुवात करा, कारण की स्टेप बाय स्टेप मैं तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल में क्लास में सांगे राहणार। ते वर्षी डे 1 पण तुम्ही क्लास जॉइन करा आणि सर्वात महत्त्वाना क्लास सुरू कराना पहिले तुम्ही व्हिडिओ देखताना क्लास देखताना अजिबात व्हिडिओला स्किप करताच नको, कारण की स्किप करानंतर तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या टेक्निकवर महत्त्वाच्या ज्या काही पॉईंट मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओने मजा सांगू तर त्या तुम्हाला देखायला भेटवणे, तर तुम्हाला व्हिडिओ अजिबात समजावणे क्लास में की काय महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सुटे जाईल। ते वर्षी जर तुम्हाला परफेक्ट मेहंदी शिकानी वे तर सर्वात महत्त्वाना व की पूर्ण क्लास देखा। तर चला क्लासला सुरुवात करू। क्लास डे 6 आज ना क्लास ना डे 6 व आज मी तुम्हाला काही चेक्स शिकाडणार। चेक्स काढानी करता सर्वात पहिले एक बॉक्स मम्मी चारी बाजूती हम्स काढेल येणार। हम्स आतापर्यंत तुम्हाला समजीच घ्यावात की कशा प्रकारे काढाण्यावर ते वर्षी मी जरा फास्ट स्पीड में चारी बाजूती बॉक्सने या हम्स काढेल। अशा प्रकारे देखू शकतास तुम्ही की हम्स में कशी काढ रहे मैं जरी पटपट काढावया तरी तुम्ही अगदी हळूहळू हम्स काढानावत। आणि आता लाइन्स करेल चारी बाजूती ह्या बॉक्सला अटली मैं 2 लाइन्स क्रिएट करीन आणि ह्या लाइन्सला बोल्ड करेल। अशा वरनी साइजला भी सेम डायरेक्ट मैं आता बोर्ड लाइन कर रहे डायरेक्ट भी करू शकतास, पण डायरेक्ट ने जरा लाइन स्किल वेजा ते वर्षी डबल लाइन्स कराने, डबल लाइन्स में ती लाइन फिल कराने म्हणजे बोल्ड कराने। त्यानंतर आहे त्रिकोणी लाइन्स देखू शकतास मैं लाइन्सना अंतर केवढा थयेल तुम्हाला भी अशा अंतर अंदाज लिस्नेच ठेवाना व लाइन्स काढानावत। नंतर या आडव्या लाइन्स बॉक्स एक सारखा व्हायला पाहिजे, धाकल मोठल नको। आता या लाइन्सवर मैं धाकल स्लीवनी डिझाईन क्रिएट कर रहे हैं। देखा लीव कशी काढानी मी तुम्हाला येन पहिले बी सांगेलो की छोटीशी लाइन्स काढानी डॉट देवाने तो डॉटला जरासा पुढं स्प्रेड करेल लेवाना म्हणजे सरकाय लेवाना की एक लिवनी डिझाईन क्रिएट व्हायचा। तुम्हाला समजायला पाहिजे व्यवस्थित दिखायला पाहिजे तेवढी मी अगदी क्लोज आणि स्पीड कमी करीसने दकाड राहणार देखा। लाइन्स डॉट आणि तो डॉटला जरासा पुढे सरकाय लिहिण्या तर एक लिवनी डिझाईन क्रिएट होईनी। सोपी डिझाईन व तुम्ही सहज काढी लेशा। अशा आता संपूर्ण या लाइन्स होत्या मैं पटपट काढी लेऊ, तुम्ही भी अशा हळूहळू काढत जा, घाई करा नाही, गडबड करा नाही। सुरुवातला स्पीडने नाही तर फिनिशिंगकडे लक्ष देवाना व फिनिशिंग सर्वात महत्त्वानी व स्पीड ती आपली जशी प्रॅक्टिस कर जा प्रॅक्टिसनुसार येत जा। त्यानंतर या आडव्या लाइन्स मग जशी ती लाइन्स जाय राहिनी सेम तेच डायरेक्शन मग ह्या लीव क्रिएट कर रहे हैं। देखा अशा या युनिक चेकवर ब्राइडल डिझाईन में या चेक्सना चेकनं भरपूर वापर व ते वर्षी चेकने तुम्ही भरपूर प्रॅक्टिस कर जा। आता या मजारनं बॉक्स एम मैं स्वर्ल क्रिएट कर रहे हैं। स्वर्ल भी तुम्हाला माहितीच कशा काढाना आणि त्यानंतर स्वर्लवरी डॉट आणि डॉटला थोडासा पुढं स्प्रेड कर देवाना म्हणजे अजून एक लिवने आकार डिझाईन तयार होईनी आणि त्यानंतर त्या लिव सममै छोट्या छोट्या डॉट ठेई दे राहण्या।
देखू शकता एक युनिक प्रकारनं फ्लावर्स तयार होईना आठ अशा समजना कशी आहे डिझाईन काढानी व सोपी व तर आपला हा पहिला चेक तयार होई जाईल तर दुसरा चेक देखूया सर्वात पहिले मी आता लाईन्स काढीलीन अटली बी डबल लाईन्स आणि वरनी साईडला बी डबल लाईन्स आणि हा बॉक्स मग मजार मी चारी बाजूती हम्स काढी लेणार कोणती बी डिझाईन काढानी पहिलं सुरुवातला कोण क्लीन कराना सर्वात महत्त्वाना व कोण क्लीन कराना मग डिझाईन काढायला सुरुवात करानी चारी बाजूती मैया हम्स काढीली न्याव हम्स काढानंतर आहे लाईन्स तुम्ही देखू शकतास की मै कोण हलकासा वर उचलीस नाही आहे लाईन्स काढी राहण्याव अगदी शार्प लाईन्स काढानी व ह्या ट्रिबल लाईन्स परत व्यवस्थित लाईन्स मग ह्या अंतर ठेसनी मग अंग दुसरी लाईन्स काढली राहण्याव 3 लाईन्स अशा एकसारखा बॉक्स तयार व्हायला पाहिजे व्यवस्थित अंतर ठेसनी लाईन्स काढाने व आता अटल्या आडव्या लाईन्स अशा आडव्या लाईन्स में ह्या दोनच लाईन्स काढली देखू शकतास तुम्ही की बॉक्स इक्वल ई राहण्यात एकसारखा ई राहण्यात अशाच बॉक्स काढानात बॉक्स काढानंतर आता मैं बॉक्स साम एक युनिक प्रकारने डिझाईन क्रिएट करणे ती कशी काढ राहणे देखा सुरुवातला बारीक मजारीसनी जाड आणि नंतर परत खाली येताना बारीक अशा अर्ध गोल आकारासारखं मी डिझाईन क्रिएट करायने तशी जर नाही जमावई तर मजार डॉट देवानंतर तो डॉटला पुढे सरकाय लेवाना आणि अंग खालनी बाजूला अशा सरकाय लेवाना अशा प्रकारे डिझाईन क्रिएट करानी व जर अशी बी नाही आहे तर तिसरी प्रकार देखा अशा अर्ध गोल आकार कर लेवाना तो गोल आकार मग हे डिझाईन फिल कर लेवानी अशा हे तिसरी पद्धत जरा सोपी व तुम्ही ही ट्रिक वापर जा आणि नंतर मग अशी डायरेक्ट काढायला प्रयत्न कर जा तिन्ही प्रकार तुम्ही वापर जा आणि तिन्ही प्रकारने तुम्ही प्रॅक्टिस कर जा देखा डॉट नंतर याला अंग आणि अंग अशा अर्ध गोल अशा देखा हवं आकार आणि हवं अशा गोल यायला पाहिजे याला अशी गोल आणि अंग अर्ध गोल अशा तयार करा हवं तर चला मैं आता पटापट हे डिझाईन काढी लिहो तुम्हाला आता व्यवस्थित मी समजाडी दिलो की कशा प्रकारे हे डिझाईन काढानी होती वर्षी पटापट या डिझाईन काढली न्याव आणि आता आजूबाजूने ते बॉर्डर लाईन्स ते फिल करली राहण्याव बोर्ड लाईन आई आपली दुसरी डिझाईन क्रिएट होई जाईल आता तिसरी डिझाईन देखूया तिसरा चेक लाईन्स काढानंतर मयठ जो 2 नंबरना चेक काढेल सेम तशाच प्रकारना चेक काढणार पण थोडासा वेगळा असणार त्यानी करता सिंगल लाईन्स काढली राहण्या मयठ आणि मग लाईन्स काढताना 2 कोण वापरी राहण्या पहिला कोण हा बारीक टोकवाला कोण व आणि दुसरा कोण हा जाड टोकवाला कोण व या दोन्ही कोण समय वापर कर राहण्या बारीक कोण ह्या लाईन्स काढायला आणि हम्स काढायला वापरी राहण्या आणि जाड टोकवाला कोण तो जेव्हा मला कोण म्हणजे जास्त मेहंदी काढानी राहत तेव्हा मैच जाड टोकवाला कोणना वापर कर राहण्या तर तुम्ही बी अशा दोन्हीच कोण वापर जा आणि ह्या कोण ऑर्गॅनिक कोण होत ह्या मैं स्वतः घर बनाडू मैं दुकान मना कोण लय येत नाही तर आता लाईन्स
कोण म्हणे जरा जास्त मेहंदी काढीसनी पुढं सरकायलीत न्याव देखा डॉट आणि तो डॉटला हलकासा पुढं सरकायलीत न्याव व्यवस्थित देखा सुरुवातला डॉट तो डॉटलाच पुढं आणि मागं अशा सरकायले वाना म्हणजे एक लिवनी डिझाईन क्रिएट व्हायचा डॉट आणि तो डॉटला दोन्ही बाजूती स्प्रेड कर लेवाना जरा सरकावताना तुम्ही नाही जरी कोण म्हणे मेहंदी काढी नुसतं हलकासं सरकाय जरी लिहिता तरी चालेल तरी बी मस्त डिझाईनीने लिवने डिझाईन क्रिएट व्हायचा खूप सोपी पद्धत व तुम्ही काढू शकशाल आता संपूर्ण लाईन्सावर मी हा लिवने डिझाईन क्रिएट करीलीन हे देखा आणि ते नंतर ह्या मजारच्या बॉक्स दिशी राहण्यात ह्या खाली खाली वाटी राहणार तर याचं सामं मी डॉट क्रिएट करीलीन म्हणजे त्या जास्त रिकामा बॉक्स वाटायला नको जर मग जागा कमी राहती तर मी डॉट काय नाही देते नाही पण जागा भरपूर ते वर्षी मी डॉट काढी लिहित नाही तर आता मस्त एक डिझाईन क्रिएट होई गय चेक डिझाईन देखू शकतास मस्त वाटी राहिली तर आता चौथा चेक देखूया करता सर्वात पहिले बॉक्स काढी लिहिन मी आणि आता मजार चारी बाजूती हम्स क्रिएट करीलीन हम्स काढानंतर लाईन्स काढीलीन तर देखा तिरकी लाईन्स सिंगल लाईन्स काढणार गॅप व्यवस्थित एकसारखा ठेवाना व धाकल मोठल गॅप व्हायला नको बॉक्स नाही तर आपला खराब होतील देखू शकतास की लाईन्स कशा प्रकारे मी काढी राहिन्या तुम्ही बी अशाच प्रकारे लाईन्स काढायला हवत त्यानंतर प्रत्येक लाईन्सवर हम्स काढी लेवाना हवत आता ह्या तिरक्या लाईनवर ह्यावर बी मी हम्स काढीलीन आणि या आडव्या लाईनत याच्यावर बी मी हम्स काढीली राहिन्या तर अशा प्रकारे प्रत्येक लाईन्सवर हम्स क्रिएट करी लेवाना व त्यानंतर ह्या बॉक्स सामं स्वल काढी लेवाना व स्वल आणि स्वल काढानंतर मजार डॉट संपूर्ण बॉक्स सममय अशाच प्रकारे स्वल क्रिएट करेल आणि साईडला बी कशा प्रकारे स्वल काढानो ती व्यवस्थित देखान तुम्ही बी साईडला अशाच प्रकारे स्वल काढजा संपूर्ण बॉक्स सम सोल काढानंतर आता त्या सोल सावरी मी हम्स क्रिएट करीलीन देखा गोल आकार हम्स काढे लेवाना वत त्याने सभोवती हम्स काढानंतर मजार डॉट आणि तो डॉटला पुढं जरा सरकायला येत की लिवनी डिझाईन क्रिएट होईनी आणि आजूबाजूला डॉट तर देखू शकतास एक मस्त चेक तयार होईना कितला मस्त वाटी राहिना हो ब्रायडल चेक व या जेवढा बी चेक मी तुम्हाला आज शिकवणार ह्या संपूर्ण चेक ब्रायडल चेक होत म्हणजे नवरीने हातवर काढणारा ह्या चेक होत तर आता पाचवा चेक देखूया बॉक्स काढानंतर लाईन्स तुटानंतर तीच लाईन्सवर एक डबल लाईन्स काढी लेवानी म्हणजे तुटेल सारखी लाईन्स वाटत नाही अजिबात नाही आपली लाईन्स बी बिघडत नाही अठे बी व्यवस्थित अंतर ठेसनी या 3 लाईन्स मी अट काढीलीन तीन लाईन्स काढानंतर मी आडवी लाईन्स काढेन अशी ह्या सिंगल लाईन्स काढणार आणि सिंगल लाईन्स काढानंतर हम्स काढीलीन ह्या लाईन्सावरी आता ह्या उभ्या लाईन्सवर या संपूर्ण उभ्या लाईन्सवर मी हम्स काढीलीत न्याव आणि ह्या आडव्या लाईन्सवर बी संपूर्ण अशाच प्रकारना हम्स मी क्रिएट करीलीन
संपूर्ण लाईन्सावर हम्स काढानंतर आता तेवरी मै सरळ लाईन्स आणि आजूबाजूला तिरक्या लाईन्स काढेलीन बॉक्साम स्ट्रेट लाईन आणि बाजूला तिरक्या लाईन्स प्रत्येक बॉक्साम अशा प्रकारे लाईन्स मै काढेल येणार। कारण की ह्या लाईन्सवरच आपल्याला परत एक लिवनी डिझाईन क्रिएट करानी व कशी ती देखा तर व्यवस्थित। आता हे मजारनी लाईन्सवर मी एक डॉट दिल आणि तो डॉटला पुढे स्प्रेड करेनी मागणी साईडला बी स्प्रेड करीलीन तर एक लिवनी डिझाईन क्रिएट होई जाईन। तो डॉटला हलकासा पुढे सरकायसनी आणि मागं सरकाय लेवाना तर लिवनी डिझाईन क्रिएट होई गई। आणि आपल्याला जी बाजूला लिव म्हणजे झुकेल दखाडानी तर ती बाजूला काय कराना डॉट देवाना आणि डॉट देवानंतर जर हा मजारना पान तर हा मजारना पानकडे मला झुकेल डिझाईन दखाड्याने वय तर मी काय करीन तो डॉट देवानंतर तो डॉटला तेने बाजू ती जरा हलकासा सरकायलीन हो देखा हो डॉट दिन्याव आणि याला पानकडे अशी सरकायलीन्याव अशी तर तो तंगणी बाजू त्यांना तोंड वय घ्या हो त्याला अंग अशी गोलाकार सरकायली याला अशा मागणी अशा म्हणजे अर्ध गोलाकार सारखी अंगणी बाजू सरकायलीन म्हणजे एस थोडक्यात एस कशा काढजं एसला अंगणी बाजू ती आणि तंगणी बाजू ती अशा सरकायली ज तर तशाच प्रकारे सरकायले वाना म्हणजे एक मस्त डिझाईन तयार होई जा लिवनी हाऊ हेवी लिवनी डिझाईन क्रिएट होई जायला आता बोल्ड लाईन करेली त्यानंतर एक शेवटना चेक व 6वा चेक तर 6वा चेक काढाने करता परत लाईन्स काढानंतर मजारमय हम्स क्रिएट करेली चारी बाजूती हम्स मेहंदीना बेस व प्रत्येक डिझाईन मग ब्रायडल अरेबिक मंडाला दुबई प्रत्येक डिझाईन मग हम्सना वापर व तेवढे हम्सनी भरपूर प्रॅक्टिस कर जा आणि लाईन्स काढताना जर लाईन्स तुटव तर अजिबात टेन्शन लेवान नाही कारण की लाईन्सला कशा प्रकारे व्यवस्थित परत काढाना ती टेक्निक मी तुम्हाला सांगेल तर तशाच प्रकारे ती टेक्निकना वापर कर जा की लाईन्सवरच लाईन्स काढानी तर अजिबात तुटेल सारखे वाटत नाही ते त्यानंतर प्रत्येक लाईन्सवरी हम्स काढी लेवानावर आता आडव्या ह्या लाईन्सवर या लाईन्सनी वरही मी हम्स काढी राहण्याव बाजूना चेक में देखू शकतास की मी खालनी बाजू ती हम्स काढण्याव जशा आपल्याला डिझाईन क्रिएट करानी व त्याप्रमाणे हम्स कोणती साईडला द्यावना हे लक्षात ठेवाना व आता बॉक्स मी ज्या प्रकारने डिझाईन काढणार त्याने करता मी जाड टोकवाला जो कोण त्यांना वापर करणार कारण की कोण म्हणे जरा जास्त मेहंदी काढानी व तो सुरुवातला जास्त मेहंदी काढीसनी नंतर बारीक अगदी डिझाईन काढानी व है अशा प्रकारे परत सुरुवातला जास्त मेहंदी खाली येते तिला बारीक कर देवाना व एकसारखं जास्त लयाना नाही बारीक जाड अशी मेहंदी कोणवर प्रेशर कमी जास्त देत आहे डिझाईन क्रिएट करानी व जशा तुम्हाला अंगठा कोणवर प्रेशर देईल कमी करील त्याप्रमाणे हे डिझाईन येत जाईल देखा अशा प्रकारे तर ह्या संपूर्ण डिझाईनची तुम्ही भरपूर प्रॅक्टिस कर जा प्रत्येक डिझाईनने 20 टाइम प्रॅक्टिस कर जा जेवढे प्रॅक्टिस करशाल तेवढे तुम्हाला हे डिझाईन तुम्हाला फिनिशिंग सहित काढता येतील तेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस कर जा प्रत्येक डिझाईनने मजारमय डॉट दिल्यानंतर बोल्ड लाईन करीलीन दोन्ही बाजूती तर ह्या काही चेक्स होतात क्लास डे 6 ना तुम्हाला जर आजना क्लास आवडणार व्हा तर लाईक कर जा आणि व्हिडिओ शेअर कर जा परत भेटू पुढल्या क्लासमध्ये तोपर्यंत बाय बाय।